तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे लाडक्या बहिणींसाठी. तर पहा, खूप दिवसापासून असे सोशल मीडियावरती एक मेसेज किंवा एक अफवा पसरत आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार आहे आणि ह्या योजनेचा लाभ जो दीर्घकाळासाठी आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना मिळणार नाही, अशी एक अफवा पसरत आहे. आणि त्याच अफवेचं एक मनामधली शंका तुमच्या दूर करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती जर नवीन असाल की लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जी माहिती आहे ती अधिकृत माहितीशी शासनाकडून येत असते तीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. ओके. तर लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. मी पूर्ण आर्टिकल वाचणार आहे, तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे, जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजणार आहे. लक्षात घ्या. तर खूप अशा अफवा पसरत आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार वगैरे वगैरे. अशी कुठलीही ही होणार नाही, ही योजना बंद होणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांनी ही ग्वाही दिलेली आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. महायुती सरकारची आमची टीमही तीच आहे. त्याचबरोबर आमचे डबल इंजिनचे सरकारही तेच आहे. सरकारमध्ये प्रिंटिंग मिस्टेक होत नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले आहे. कल्याण डोंबिवली पालिकेत PPP तत्त्वावर 10 वर्षांसाठी सुमित एल्को कंपनीला कचरा वाहतूक संकलन आणि शहर स्वच्छता प्रकल्पाचे काम दिले. प्रकल्पाचा प्रारंभ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिंदे सेनेचे आमदार राजेश मोरे, सुलभा गायकवाड, आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह सुमित कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते. लक्षात घ्या. तर या रविवारी एका भाषणामध्ये काय सांगितलेले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे लक्षात घ्या. उपमुख्यमंत्री यांनी अशी ग्वाही दिलेली आहे. तर तुम्ही समजून घेऊ शकता की कुठल्याही प्रकारची ही लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार नाही. ह्याचा लाभ जो आहे तो दीर्घकाळासाठी आपल्या सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला जे पैसे आहेत लाडक्या बहीण योजनेचे ते मिळणार आहेत. लक्षात घ्या. तर कुठलीही काळजी करायची नाही. या अधिकृत आणि शैक्षणिक आणि शासकीय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. जय महाराष्ट्र.